नागपुरातील 2 संशयितांचे नमुने एम्समध्ये पोहोचल्यानंतर ही तपासणी रखडली आहे। प्रयोगशाळेत किट्स अभावी ही तपासणी लांबणीवर गेली। आज रुग्णालयात किट्स पोहोचणार अशी माहिती मिळते। उपराजधानीतील एम्सच्या प्रयोगशाळेत MHPV तपासणीच्या किट्सच उपलब्ध नव्हत्या। त्यामुळे नागपूर महानगरपालिकेकडून नागपुरातील 2 रुग्णाचे नमुने येतात झटपट किट्सची खरेदी प्रक्रिया मंगळवारी केली। सुमारे 72,000 रुपये किमतीतून एक किट खरेदी झाली, परंतु धुक्यामुळे रेल्वे व विमानांच्या वेळापत्रक विस्कळीत असल्याने ही किट पोहोचली नाही। आज किट पोहोचणार असल्याची प्रतिक्रिया येत आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। जितेंद्र, खरं तर नागपूर महापालिकेकडून 2 रुग्णांचे नमुने येतात झटपट आता किट्सची खरेदी करण्यात आली। एकीकडे आपण आरोग्य यंत्रणेचा खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे विकास सुरू आहे अशा प्रकारची चर्चा रंगत असताना केवळ किट्स अभावी या ठिकाणी रुग्णांची गैरसोय होत आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती? नक्कीच कारण ज्याप्रमाणे नागपुरात 2 HMPVचे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले होते, त्यांची ही खासगी रुग्णालयामधील जी खासगी प्रयोगशाळा आहे त्यामध्ये हे नमुने तपासण्यात आले होते आणि त्यामध्ये HMPVचे हे रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आलेली होती। त्यानंतर जिल्हा प्रशासन असेल किंवा आरोग्य प्रशासन असेल ते खडबडून जागं झालं होतं आणि महत्त्वाचा मुद्दा हा समोर आलेला आहे की HMPVची किट जी आहे तपासणीची चाचणी करण्याची ती नागपुरात अवेलेबल होती। त्यानंतर तातडीने एम्स हे शासकीय रुग्णालय ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्या वतीने मेडिकल जी HMPVची किट आहे ती विकत घेण्यात आलेली आहे। मात्र ही नागपुरात अवेलेबल नाही, ती मुंबईवरून किंवा पुण्यावरून नागपुरात येत असते। मात्र वेळापत्रक जे आहे सध्या विमानांचं ते विस्कळीत झाले असल्यामुळे कालपर्यंत पोहोचू शकलेलं नव्हतं। त्यानंतर ती आज पोहोचण्याची शक्यता आहे आणि आज पोहोचल्यानंतर जे 2 रुग्ण समोर आलेले होते HMPVचे त्यांची पुन्हा एकदा तपासणी होणार आहे आणि त्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग देखील होणार आहे। मात्र किट अभावी अजूनपर्यंत ही प्रक्रिया रखडल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे। ती आज पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती।